कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगते. जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणीत असाल तर, घरात पैशाची कमतरता असेल, जर मेहनत करूनही अपयश मिळत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 22 जून पासून तुमच्या आयुष्यात काही असे संकेत दिसत आहे जे अनेक वर्षानंतर नशिबाचे दार उघडू शकतात. हो मंडळी, कुंभ राशीच्या काही व्यक्तींसाठी हा काळ सामान्य नाही. एक अशी बातमी, एक अशी संधी, एक असा योग जो तुमच्या आयुष्यातील संघर्षाची दिशा बदलू शकतो. कल्पना करा, ज्या व्यक्तीकडे कालपर्यंत पैशाची चिंता होती, त्याचे काम वारंवार अडकत होतं, ज्याला प्रत्येक ठिकाणी निराशा मिळत होती, त्याच व्यक्तीच्या आयुष्यात अचानक आनंदाची लाट आली होती. मंडळी, ग्रहाचे संकेत काहीसे असे संकेत सांगत आहे, पण सावधान मंडळी. या व्हिडिओमध्ये मी शेवट एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या हातून चुकते आणि त्यामुळे नशीब दारात येऊनही परत जाते. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे 22 जून पासून कोणता राजयोग तयार होत आहे, कोणत्या कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाचे संकेत आहेत, कोणती एक बातमी तुमचे आयुष्य बदलू शकते आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणता विशेष उपाय करायचा. तर मंडळी, कधी कधी देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही, आणि मला वाटतं की तुमच्या आयुष्यातील तो अंधार आता संपण्याच्या मार्गावर आहे. व्हिडिओ पुढे पूर्ण पाहण्यासाठी कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने लिहा, जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की 2026 हे वर्ष तुमचं भाग्य बदलू शकतं तर कमेंटमध्ये मी चांगले दिवस सुरू झाले आहे असे नक्की लिहा मंडळी. चला तर मग जाणून घेऊया 22 जून पासून कुंभ राशीच्या आयुष्यात कोणता मोठा चमत्कार घडण्याची शक्यता आहे. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मंडळी, जाणून घेऊ. गरीब दिवस संपणार, आर्थिक स्थिती मोठा बदल. चला तर जाणून घेऊया. कुंभ राशीच्या मित्रांनो, मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. आर्थिक स्थिती आणि आतुरतेने वाट पाहत आहे. आर्थिक स्थिती, धनलाभाचे संकेत. 22 जून पासून ग्रहाच्या हालचाली काही कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी सकारात्मक बदलाचे संकेत देत आहे. गेल्या काही काळात पैशाच्या संबंधित अडचणी वाढत होत्या. खर्च पूर्ण राहिले तरी उद्दिष्टे किंवा अपयश उत्पन्न न मिळाल्यामुळे मनात अस्तव्यस्त निर्माण झाली असेल, पण आता परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसण्याची शक्यता दिसते. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींनो खूप मेहनत घेतली पण त्याचे फळ वेळेवर मिळाले नाही. काहींना व्यवसायात गुंतवणूक केली, काहींनी नोकरीत जास्त जबाबदाऱ्या सांभाळल्या, तर काहींनी कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. अशा सर्व व्यक्तींसाठी हा काळ आशावादी ठरू शकतो. विशेष म्हणजे पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागतील. अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात, रखडलेले पैसे मिळू शकतात. एखादे जुने काम जे अनेक दिवसापासून थांबलेले होते ते अचानक पुढे सरकू शकते. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा नवीन मार्ग सापडू शकतो आणि पार्ट टाइम संधी, नवीन ग्राहक, नवीन व्यावसायिक संपर्क किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पैसे आणण्याचे संकेत असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे तेवढे महत्त्वाचे आहे. कारण जे लोक या काळात मिळालेला पैसा योग्य नियोजनाने वापरतील त्यांना दीर्घकालीन फायदा होईल. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्यापैकी काही जणांना असे वाटू शकते की अचानक परिस्थिती का बदलत आहे. याचे उत्तर सोपे आहे. अनेक वेळा आयुष्यात मेहनतीचे फळ उशिरा मिळते, पण जेव्हा मिळते तेव्हा अपेक्षेपेक्षा मोठे असू शकते. 22 जून नंतर तुमच्यासमोर अशी एक संधी येऊ शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण जर तुम्ही ती ओळखली तर ती पुढील काही महिन्यात ती मोठ्या यशाने कारण ठरू शकते. याच काळात काही लोकांना मालमत्ता, घर, वाहन किंवा कुटुंबातील आर्थिक निर्णयाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. काहींना जुन्या गुंतवणुकीचा फायदा दिसू शकतो. मंडळी, लक्षात ठेवा, हा काळ केवळ पैशाचा नाही तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा आहे. कारण जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा मनातील भीती कमी होते आणि नवीन स्वप्न पाहण्याची ताकद मिळते. म्हणून पुढील काही दिवसांमध्ये आलेल्या प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. कोणतीही चांगली कल्पना दुर्लक्ष करू नका. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, त्यामुळे तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती करू शकता. आणि आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत 22 जून नंतर नोकरी, करिअर आणि व्यवसाय
कोणते मोठे बदल होऊ शकतात आणि कोणत्या व्यक्तींना सर्वात मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय, मोठा बदल. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या जाणून घेऊयात त्या क्षेत्राबद्दल ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याच्या प्रतिष्ठेशी आणि आर्थिक प्रगतीशी आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय. 22 जून पासून काही कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात करिअरच्या बाबतीत महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही काळात ज्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळाले नाही त्यासाठी आता परिस्थिती हळूहळू अनुकूल होताना दिसू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. अनेक लोकांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते जी पुढे जाऊन प्रगतीचे दार उघडू शकते. विशेष ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना नवीन संधीबद्दल माहिती मिळू शकते. एखादा फोन कॉल, ईमेल किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून आलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी संधी सोनेच असते असे नाही. त्यामुळे कोणतेही निर्णय घाईघाई घेऊ नका. सर्व बाजू तपासून मगच पुढे जा. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ उत्सुकवर्धन असू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन असे वाटलेले व्यवसाय अचानक गती आली आहे. विशेष म्हणजे जे लोक अनेक महिन्यापासून एखाद्या मोठ्या संधीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलू शकते. एखादा जुना संपर्क पुन्हा मदतीला येऊ शकतो. पूर्ण केलेली प्रयत्न आता फळ देऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक क्षेत्रात मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतो. मात्र सातत्य आणि एकाग्रता कायम ठेवणे आवश्यक आहे. कुंभ राशीवाल्यांनो, अनेक वेळा यश तुमच्या अगदी जवळ असते पण आपण निराशेमुळे ते पाहू शकत नाही. त्यामुळे या काळात आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रत्येक दिवस नव्या संधीने घेऊन येऊ शकतो. 22 जून नंतर तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे नवीन ओळख, नवीन चर्चा, नवीन कल्पना महत्त्व द्या. या काळात तुम्हाला एक संदेश देते, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आणि मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय, 22 जून नंतर कुटुंब, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल घडू शकतात, कोणत्या व्यक्तींना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तर मंडळी, कुटुंब, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात कोणती मोठी खुशखबर आहे. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचे असतात आपले नातेसंबंध. कारण माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्यांच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचा आधार नसेल तर ते यश अपूर्ण वाटेल. 22 जून पासून तुमच्या कौटुंबिक जीवनात काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून घरामध्ये सुरू असलेले मतभेद, गैरसमज किंवा तणाव कमी होऊ शकतो. संवाद वाढेल आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना निर्माण होईल. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी घरात उत्साहाचे वातावरण निर्माण करू शकते. काहींना नवीन सदस्याच्या आगमनाची बातमी मिळू शकते तर काहींना मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटू शकतो. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत संबंध अधिक मजबूत केले तर अनेक दिवसापासून मनात आलेल्या गोष्टी बोलून दाखवण्याची योग्य वेळ येऊ शकते. प्रेम, विश्वास आणि सहकार्य यामुळे नात्यातील गोडवा वाढू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. काही वेळा एक छोटा गैरसमज मोठा वाद निर्माण करू शकतो. त्यामुळे संयम राखणे आणि समोरच्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नात्यात पुढे जाण्याबद्दल चर्चा होऊ शकते. काहींना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींसाठी देखील नवीन ओळखीचे योग दिसत आहे. एखादी भेट, एखादा संवाद, एखादी अनपेक्षित परिचय भविष्यात विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. कुंभ राशीवाल्यांनो, या काळात तुमच्या आयुष्यात काही लोक पुन्हा परत येऊ शकतात. जुने मित्र, जुने संपर्क किंवा पूर्वी दूर गेलेले एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात दिसू शकते. अशा वेळेस भावनेपेक्षा समजूतदारपणा निर्णय घ्या. कुटुंबातील वडीलधारे आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. त्यांच्या अनुभवातून मिळणारा मार्गदर्शन तुमच्या समस्याचं कारण बनू शकतं. तर मंडळी,
लक्षात ठेवा, 22 जून नंतर तुमच्या जीवनात फक्त आर्थिक बदल नाही तर भावनिक पातळीवर एक नवी सुरुवात होणार आहे. शक्य असेल तर जखमा भरून निघू शकतात, पण काही नाती पुन्हा जुळू शकतात आणि काही नवीन नाती आयुष्यभरासाठी जोडली जाऊ शकतात. पुढील भागात आपण अत्यंत महत्त्वाचा भाग बघणार आहोत, जाणून घेणार आहोत रहस्यमय संकेताबद्दल जे 22 जून नंतर तुमच्या आयुष्यात दिसू शकतात. कोणता संकेत तुमचं भाग्य बदलू शकतं, कोणत्या गोष्टीमुळे दुर्लक्ष करू नये, हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. 22 जून नंतर मिळणारे रहस्यमय संकेत, नशीब बदलण्यापूर्वी विश्व देईल हे इशारे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या भागाकडे वळत आहोत जे अनेकांसाठी सर्वात उत्सुकतेचा विषय असतो, कारण जीवनात मोठे बदल घडण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. अनेक लोक म्हणतात 22 जून नंतर तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला सध्या वाटेल, पण पुढे जाऊन ते महत्त्वाचे खूप मोठे ठरू शकते. कधी कधी एक साधा फोन कॉल आयुष्य बदलून टाकतो. एक छोटी भेट मोठ्या संधीचे दार उघडते. एखादी नवीन ओळख भविष्यात मोठा आधार बनते. त्यामुळे काळात तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या. विशेष जर एखादे काम तुमच्या समोर येत असेल तर संधी पुन्हा पुन्हा मिळत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्यापैकी अनेक जण सध्या एका महत्त्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. काहींना नोकरीबाबत निर्णय घ्यायचा असेल, काहींना व्यवसाय नवीन पाऊल टाकायचं आहे, तर काहींना व्यक्तिमत्व आयुष्य मोठा निर्णय घ्यायचा आहे. पण या काळात तुमच्या अंतमनाचा आवाज खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक वेळा बाहेरचे लोक काही सांगतात, पण मन आतून वेगळंच संकेत देत असते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा. 22 जून नंतर काही लोकांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यांची खूप दिवसांनी वाट पाहत होती ती गोष्ट पूर्ण होण्याचे संकेत मिळू शकतात. रखडलेले काम पुढे सरकू शकते, अडथळे कमी होऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी येते तेव्हा तिच्यासोबत जबाबदारी देखील येते. त्यामुळे भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा आणि मगच पुढे जा. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन ठिकाणी जाण्याचे योग मिळेल. प्रवास, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन वातावरण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या प्रवासातून तुम्हाला महत्त्वाचे अनुभव मिळू शकतात. विशेष अनेकदा आपल्याला संकेत देत असते, पण आपल्या वास्तव्यामुळे किंवा भीतीमुळे ती ओळखू शकत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहा. प्रत्येक संधीकडे खुल्या मनाने पहा. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे हा काळ फक्त आर्थिक प्रगतीचा नाही तर आत्मविश्वास, सकारात्मक आणि नवीन सुरुवातीचा काळ असू शकतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय, कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्वात मोठा धनलाभ होण्याची शक्यता. कोणत्या चुका टाळल्या तर भाग्य अधिक वेगाने साथ देऊ शकते. पुढचा भाग चुकू नका. कोणाला होणार सर्वात मोठा धनलाभ, कोणत्या गोष्टी टाळाव्या? कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्यांना प्रत्येकानं आतुरतेने वाट पाहत आहे. 22 जून नंतर कोणत्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ मिळू शकतो आणि कोणत्या चुका केल्यामुळे चांगल्या संधी हातातून निसटू शकतात. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक कुंभ राशीच्या मंडळींना प्रत्येकाची परिस्थिती, मेहनत, निर्णय वेगळे असतात. त्यामुळे परिणाम वेगाने दिसू शकतात. विशेष लाभ त्यांना मिळू शकतो जो गेल्या अनेक महिन्यापासून प्रामाणिकपणे मेहनत करत आहे. ज्यांनी अडचणी असूनही हार मानली नाही, त्यांना संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आर्थिक लाभाचे संकेत आहे. बोनस, इंटरव्ह्यू, वेतवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे मिळणारे फायदे. अचानक मिळालेली संधीमुळे उत्साह वाढू शकतो. पहिली चूक, घाईघाईत निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, अनावश्यक खर्च करू नका. तिसरी चूक, नकारात्मक लोकांचे ऐकणे. चौथी चूक, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही अनेकदा इतरांची मदत करता, पण स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडतो. या काळात स्वतःवर विश्वास ठेवा खूप महत्त्वाचे आहे, कारण येणाऱ्या संधीचा फायदा त्यांनाच मिळतो जे स्वतःला पात्र समजतात. 22 जून नंतर काही लोकांना अचानक अशी बातमी मिळू शकते ज्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो.
मंडळी, कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या विषयावर येणार आहोत, उपायाबद्दल जाणून घेणार, ज्याबद्दल तुमच्या मनात सकारात्मक आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढवण्यास मदत होऊ शकते. 22 जून पासून सुरू होणाऱ्या या काळात तुम्ही एक छोटासा पण प्रभावी उपाय करू शकता. सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या देवघरात किंवा पूजाच्या ठिकाणी शांत मनाने बसा. सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करा आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेला मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर 11, 21 किंवा 108 वेळा हा मंत्र जपा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र जप करत असताना तुमच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि जीवनात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा येत असल्याची भावना मनात निर्माण करा. शुक्रवारी शक्य असल्यास महालक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. या काळात एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान केवळ आर्थिक नसते, तर एखाद्याने दिलेला आधार, प्रेम, शब्द, मदतीचा हात देखील तितका महत्त्वाचा असतो. तसेच घरातील वडीलधाऱ्यांना आशीर्वाद द्या. त्यांच्या शुभेच्छा अनुभव तुमच्या जीवनात सकारात्मक मार्गदर्शन देऊ शकतात. मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा जादू नसतो. तो आपल्या मनात श्रद्धा, शिस्त, सकारात्मकता निर्माण करण्याचे एक माध्यम असतो. जेव्हा श्रद्धा, प्रयत्न एकत्र येतात तेव्हा जीवन अनेक चांगले बदलू शकतं. म्हणून 22 जून पासून नवीन उत्साहाने, नवीन आशेने आणि सकारात्मक विचाराने पुढे चला. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या संधीसारखे जगा. आणि आता पुढील शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यात मी तुम्हाला एक असा संदेश देणार आहे जो आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. शेवट तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होणार आहे. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ संदेश ऐकल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात येईल. गरिबी ही फक्त पैशाची नसते, तर कधी कधी ती आशेची, आत्मविश्वासाची आणि स्वप्नांचीही असते. गेल्या काही काळात तुम्ही जे दुःख पाहिले, जे संघर्ष सहन केले, ज्या रात्री चिंता करत जागून काढल्या, त्यावेळी तुम्हाला असे वाटले की आता माझे कोणी नाही. त्या प्रत्येक क्षणाची नोंद विश्व घेत असते. कदाचित आजपर्यंत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले नसते. कदाचित तुमच्या डोळ्यातील अश्रू कुणाला दिसले नसतील. कदाचित तुमच्या मनातील वेदना कुणाला समजल्या नसतील. मात्र मंडळी, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाचा मार्ग तयार होतो. 22 जून पासून सुरू होणारा हा काळ तुम्हाला एकच संदेश देत आहे: स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण नशीब बदलण्याआधी माणसांची विसरण्याची आणि बदलण्याची आणि भाग्याची उजळण्याची मनातील भीती निघून जाते आणि यश मिळवण्याआधी परीक्षा घ्यावी लागतात. जर आज तुम्ही कठीण परिस्थितीत असाल, तर आज तुमच्या खिशात पैसे असतील, तर आज तुमच्या मनात चिंता असेल, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: ही परिस्थिती कायमची नाही. तर मंडळी, कुंभ राशी मंडळी, पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत. स्वतःला कमी समजू नका, कारण स्वप्न पाहणे थांबवू नका आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. जेव्हा तुम्ही हार मानचाल त्यावेळेस तुम्ही कधीही हार मानतच राहता. सकारात्मक मनाने जगत राहा आणि पुढे कुंभ राशीच्या माणसासारखे खंबीरपणे चालत राहा. कारण कदाचित तुम्ही ज्या चमकतीची वाट पाहत आहात तो अपेक्षेपेक्षा खूप जवळ असू शकतो. तर मंडळी, महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहो, तुमच्या घरावर राहो, तुमच्या मनावर राहो. सुख, शांती, समृद्धी, आनंद नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छा यश मिळो. कमेंटमध्ये मंडळी मनापासनं जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की तुमचा चांगले दिवस आता सुरू होता आहेत आणि कमेंटमध्ये माझे भाग्य आता उजळत आहे हे शब्द नक्की लिहा. तुमची एक कमेंट, तुमचा एक विश्वास आणि तुमची एक सकारात्मक भावना हजारो लोकांपर्यंत प्रेरणा पोहोचवू शकते. पुन्हा भेटू एक नवीन राशी भविष्य आणि एक नवीन संदेशसह. तोपर्यंत हसत राहा, आशावादी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
तर मंडळी, कुंभ राशी 2022 जून पासून गरिबीचे दिवस संपणार, आयुष्य बदलणारी खुशखबर जाणून घेतली असेल तर आपला स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अजिबात मंडळी. कारण कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 22 जून पासून तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय, प्रेम, कुटुंब आणि भाग्य या संबंधित विशेष संकेत या व्हिडिओच्या मधून मी तुम्हाला सांगितलेले आहेत. असेच राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि अशाच राशी भविष्याच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय मंडळी, बाय बाय.